काय ग? मी काय झोपून राहिला. तिकडे तुमची सून तुमच्या नकळत काय काय करते ना ते एकदा बघाच. काय करते? मी नाही बोलून वाईट होणार, नाही तर नंतर ना सगळेजण येऊन मला दोष देतात की मी तिच्या चाड्या करते तुम्हाला. मी नाही बाबा काही बोलणार. आता तू सांगतेस की झोपू मी? नाही नाही, राहू द्या, झोपा झोपा. नंतर येऊन मला बोलू नका की मला का आधी सांगितलं नाहीस बाई. कमी जास्त झालं ना तर तुम्हालाच त्रास होईल, माझं काय. न काय? म्हणून म्हणते आई, एकदा चला आणि स्वतःच्या डोळ्याने बघून घ्या आणि काय करायचं ते तुम्हीच ठरवा. पण काय कर, तू पण अशी आहेस ना. चल, काय झालं? अनु, ए अनु, काय झालं आई? काय ग? तुला लाज नाही वाटत? देवाला फसवतेस? मी तुला सांगितलं होतं एकदम कडक उपास कर, ते सुद्धा तुझ्या नवऱ्यासाठी. पण तू खोलीत बसून जेवतेस. ते बघ ताट. हे ताट आई, हे माझं, मी खरंच काही खाल्लं नाहीये सकाळपासून. पाण्यावर उपवास केलाय. अगं औदशे, एक तर सकाळी माझा उपास मोडलास, ते पाप कमी नाही झालं तुझं, तर आता ताट भरून जेवलीस. एक दिवस उपाशी राहिली असतीस तर का मेली असतीस. पण नाही, तुला थाराच होत नाही, नुसते खाका सुटली ना तुला. आई वहिनी, मी देवाची शपथ घेऊन सांगते, मी खरंच काही खाल्लं नाहीये. करून सवरून देवाची खोटी शपथ घेतेस? लाज नाही वाटत तुला? तो काय पुरावा आहे ना तू उपास मोडलास ते? ते काही नाही. आता तू मिठाचं पाणी प्यायचं आणि जे काही तुझ्या पोटात आहे ना ते सगळं उलटी करून टाकायचं. मी घेऊ नका मिठाचं पाणी. आई, माझ्यावर विश्वास ठेवा. अन्नाचाही कण पण नाहीये माझ्या पोटात. मी खरंच काही खाल्लं नाहीये आणि त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाहीये. पण पोटात काहीही नसताना मी उलटी केली तर मला त्रास होईल आई. त्रास होईल म्हणे? किती निर्लज्ज आहेस ग तू. लक्षात ठेवा नो, तू मला नाही देवाला फसवलंयस. आणि ह्याच्यामुळे जर का माझ्या आवीचं बरं वाईट झालं ना तर तुझी खैर नाही. सीमा, ताट घे, चल. आई, 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 आई,